इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती 4.4 धर्मकल्पना 4.5 शासन व्यवस्था. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाचा चौथा पाठ वैदिक संस्कृती या पाठातील शेवटचे 2 मुद्दे धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था या 2 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. 4.4 धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. मित्रांनो, हा मुद्दा समजून घेण्यापूर्वी आपण धर्म म्हणजे काय ते पाहूया. तर धर्म म्हणजे आपण जीवन जगत असताना ते जीवन विशिष्ट नियमांमध्ये जगण्याचा एक पद्धती सुरू झाली. माणसांनीच ठरवलं की या पद्धतीने आपल्याला जे मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य व्यवस्थित, जसं आपण पाहिलं 4 आश्रम या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माणसांना जगण्यासाठी 4 आश्रम निश्चित केले. त्याचप्रमाणे काही संस्कार, काही नियम हे विचारात घेऊन विशिष्ट अशा धर्माची, विशिष्ट पद्धतीची रचना केली गेली. त्यालाच धर्म असं म्हणलं जातं. आता वेदकालीन जो धर्म होता किंवा वेदकालीन लोकांची जी धर्माबाबतची कल्पना होती त्यामध्ये त्यांनी काय केलं, निसर्गातील जे घटक होते की जो आपल्याला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, उष्णता देतो, तो सूर्य, त्यानंतर वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना देवता रूप दिले. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. जीवनदायी म्हणजे आता वादळाने मनुष्यहानी होते, जीवितहानी होते, मग वादळ येऊ नयेत म्हणून वादळाला देव मानले. पहा बरं का. म्हणून म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या शक्तीने आपल्याला त्रास देऊ नये म्हणून सुद्धा त्याला देव मानण्याची पद्धत होती. मग या सगळ्या शक्ती आपल्याला जीवनदायक ठराव्यात, जीवन जगण्यासाठी त्यांनी मदत करावी, दायी म्हणजे देणाऱ्या ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. म्हणजे आपण काय म्हणतो, एखादी व्यक्ती जर आपल्याला मदत करणारी असेल तर तिला आपण भेटवस्तू देतो. पहा, आपण त्यांनी केलेला आपल्यावरचा उपकार, एक त्याची आठवण म्हणून कृतज्ञपणे आपण काय करतो, त्यांना काहीतरी भेट देतो. तसं या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्यावर त्यांचा वरदहस्त ठेवावा यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत म्हणजे अग्नीमध्ये टाकत. त्याला हवी असे म्हणत. ते जे पदार्थ टाकायचे ना अग्नीमध्ये त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. हा, यज्ञ म्हणजे काय ही संकल्पना समजून घ्या की यज्ञ म्हणजे अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो विधी केला जायचा. विधी म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं काम की चौकोनामध्ये एक खड्डा खांदायचा जमिनीवर आणि मग त्या खड्ड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्या अग्नीमध्ये आपण काय करायचं, आपण ज्या देवतेला प्रसन्न करत आहोत त्या देवतेला काय आवडेल त्या पद्धतीची वस्तू किंवा ती हवी, त्याला काय म्हणायचं, हवी, तो हवी त्या वस्तू त्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते, पुढे त्यांचे नियम बदलत गेले. आता पहा, या ठिकाणी यज्ञ चालू आहे. यज्ञ, या ठिकाणी एक ऋषीमुनी बसलेले आहेत. त्यांनी बऱ्याचशा वस्तू या टोपलीमध्ये ठेवलेल्या दिसतात आणि हे यज्ञकुंड आहे. असं चौकोनी एक पायऱ्यांचं तयार केलेलं आहे
आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अग्नी प्रज्वलित केलेला आहे. आणि ह्या वस्तू आणि तेल तूप वगैरे काय असेल ते हे ऋषी काय करत आहेत, अग्नीमध्ये अर्पण करत आहेत. मग त्यांचा असा समज होता की अग्नीमध्ये या वस्तू टाकल्यावर त्या जळतात आणि त्याची वाफ होते किंवा वायूत रूपांतर होतं आणि त्या वस्तू त्यांनी ज्या देवतेला द्यायच्या ठरवल्या आहेत त्या देवतेपर्यंत त्या पोहोच होतात. अशा प्रकारची यज्ञ ही संकल्पना तुम्ही समजून घ्यायची आहे. आता पुढे पहा, हळूहळू काय झालं, ह्या यज्ञाचे नियम बदलले किंवा आणखीनच जास्त तीव्र स्वरूपाचे किंवा कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. पुरोहित म्हणजे कोण? जे तो यज्ञ करण्याचं जे काम करायचे त्यांना पुरोहितकार म्हणायचे. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. सृष्टी म्हणजे ही निसर्गचक्र. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. म्हणजे जे काही सृष्टीचे नियम घालून दिलेले आहेत किंवा माणसांचे जे नियम ठरवले त्या नियमाप्रमाणे जीवन जगायचं, यालाच म्हणायचं धर्माप्रमाणे वागणे. यालाच म्हणायचे धर्माप्रमाणे वागणे. मी तुम्हाला तेच सांगितलं सुरुवातीला, माणसांनी जे काही सृष्टीला अनुसरून जे नियम तयार केलेले होते त्या नियमाप्रमाणे जगणे त्याला म्हणायचं धर्माप्रमाणे वागणे. आता इथे एक चर्चा करूया. मध्ये सदर दिलंय तुम्हाला. काय सांगितलंय पहा. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात तुम्ही विचार करायचा याचा. ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल. उदाहरणार्थ, पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल याच्यावर विचार करून तुम्ही ते मुद्दे लिहून काढा. त्यानंतरचा मुद्दा आहे पहा 4.5 शासन व्यवस्था. त्यावेळी सुद्धा शासन व्यवस्था अस्तित्वात होती. कशा प्रकारे कारभार केला जायचा, लोक एकत्र जमायचे, गावात राहायचे. मग हे सगळं त्यांना नीती नियम, त्यांचं वर्तन, याच्या पद्धती कशा होत्या हे सगळं आपण शासन व्यवस्था या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. ग्रामवसाहत म्हणजे जिथे लोक राहायचे घर बांधून त्याला ग्रामवसाहत म्हणायचे. आणि त्याचा जो प्रमुख असायचा त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश. त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले जाई. जनपद म्हटले गेले. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की आजही आपण पाहिलं तर अशा प्रकारचीच आहे रचना, की सुरुवातीला काही ठराविक घरं असतात, त्या घरांची वस्ती होते, नंतर त्या वस्तीची वाडी तयार होते, नंतर त्या वाडीचं गाव तयार होतं, गावाचं नंतर मग भरपूर गावं एकत्र मिळून मग काय होतो, तालुका तयार होतो. असे तालुके मिळून मग जिल्हा तयार होतो. पण जिल्ह्याचा एक प्रमुख असतो, त्याला आपण जिल्हाधिकारी म्हणतो. म्हणजे अशा प्रकारेच कारभार त्या काळीही केला जायचा, फक्त नावं मात्र भिन्न दिसून येतात. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. पहा, जनपद आणि त्या जनाचा प्रमुख जो असायचा त्याला नृप किंवा राजा म्हटले जाई. राजाचं काम काय होतं? प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी ही एक समजून घ्या. कर वसुली म्हणजे काय
तर कर म्हणजे टॅक्स. समजा एखादी वस्तू निर्मिती केली शेतकऱ्यांनी किंवा कोणीही, तर त्या वस्तूवर ठराविक रक्कम कर म्हणून आकारली जाते आणि तो कर काय केला जातो, शासनाच्या तिजोरीमध्ये भरला जातो. आता शासनाकडे का भरायचा, तर शासनाला काय करावं लागतं, लोकांच्या सोयी सुविधांसाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात. मग त्या योजना राबवण्यासाठी पैसा लागतो. मग शासन हा पैसा कुठून घेतं, तर हा पैसा शासन आपल्याच खिशातून कर रूपाने घेत असतं. ठीक आहे. मग हे त्या काळी कर वसूल करणे म्हणजे प्राप्त करून घेणे, मिळवणे. तर हे काम सुद्धा राजाने त्याच्याकडे ठेवलेलं होतं. आणि कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला एक शब्द आहे, पहा पुढे पहा, त्याला भागदूग असे म्हणत. भाग म्हणजे वाटा, राजाचा वाटा. जे काय उत्पन्न होईल त्यातला राजाचा वाटा तो ठरलेला असायचा. भाग, जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूग. राजाला मार्गदर्शन पहा, म्हणजे जन म्हणजे तो काही जो प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये जे काही उत्पन्न निघेल, त्या उत्पन्न समजा 100 पोती धान्य झालं तर 10 पोती धान्य सरकारी म्हणजे राजाच्या तिजोरीमध्ये जमा करायचं. थोडक्यात हे धान्य रूपाचं सांगतोय. यालाच थोडक्यात म्हणायचं टॅक्स किंवा कर. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. आजही आपल्या गावांमध्ये तुम्ही हे शब्द ऐकलेले असतील. पहा, सभा, समिती आणि विदत आणि जन हे जरा जुने झाले, ते शब्द आपण वापरत नाहीत. परंतु सभा आणि समिती हे शब्द आजही टिकून आहेत. हे कधीचे शब्द आहेत पहा, हे वेदकालीन संस्कृतीमध्ये ही रचना होती. वेदकालीन संस्कृतीमधून हे शब्द पुढे आलेले आहेत. म्हणजे आता त्याला किती वर्ष झाले, साधारण हे 2000 वर्ष आणि त्याच्या आधीचे 3,500 वर्षापूर्वीचा हा कालावधी. मग त्या 3,500 वर्षापासूनचे हे शब्द अस्तित्वात आहेत. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत. ज्येष्ठ म्हणजे राज्यातील जे वयाने मानाने मोठे असायचे लोक, तर त्यांचं मंडळ व्हायचं, एकत्र यायचे ते लोक आणि त्याला सभा म्हणायचे. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. ठीक आहे. सभा आणि समिती हे 2 शब्द क्लिअर झाले तुमचे. आता पुढे पहा. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. स्मृती व पुराण आपण पाहिलेले वैदिक वाङ्मय. वैदिक वाङ्मयाची सुरुवात आपण वेद, 4 वेद, त्यानंतर आरण्यके, उपनिषदे आणि ब्राह्मण ग्रंथ, हे 7 प्रकारचे आपण वैदिक वाङ्मय पाहिली होती. त्याच काळात वैदिक काळामध्येच नंतर पुढे स्मृती व पुराण ही वाङ्मये निर्माण झाली. आपण ऐकून असाल 18 पुराणे आहेत एकूण. किती? 18 पुराणे. त्यावेळच्या ऋषीमुनींनीच हे लिहिलेले आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना सुचलेलं, स्फुरलेलं काही काव्य असेल, काही कल्पनारम्य गोष्टी असतील, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. स्मृती सुद्धा तसेच आहे. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. पहा, आपण म्हणतो ना, आपण शाळेत वगैरे गेलो की आपल्याला धर्म विचारतात, तुझा धर्म कोणता, तर आपण सांगतो हिंदू धर्म. मग हे हिंदू हा शब्द कसा आलाय, तर हिंदू कोणाला म्हटलं गेलं की वेद काळामध्ये ते 4 वेद, त्यानंतर स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा म्हणजे इथं राहायला जे लोक होते त्यांचे जे काही नीती नियम होते वागण्याचे, त्या लोकधारणा इत्यादींवर आधारलेला. धारणा म्हणजे ते नियम स्वतः वापरणे, अंगीकारणे आणि त्या नियमाप्रमाणे जीवन जगणे. मग या स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह हा शब्द महत्त्वाचा. म्हणजे हे जे ना वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा याच्यामध्ये जे सांगितलंय
ते आम्हाला मान्य आहे, असा विचार करून काही माणसं जीवन जगायचे. मग जी माणसं जीवन जगायचे त्याला म्हणायचं तो धार्मिक प्रवाह. मग त्या धार्मिक प्रवाहालाच कालांतराने हिंदू हे नाव पडलं आणि तो धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. हे लक्षात घ्या. जो प्राचीन भारत होता, म्हणजे इसवी सन पूर्व 2-2.5 वर्ष ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, हा जो प्राचीन भारत आहे, तर त्या प्राचीन भारतामध्ये हे जे यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था हे कोणाचे होते, ही विचारसरणी, तर ही वैदिक संस्कृतीमध्ये होते. यज्ञविधी वैदिक संस्कृतीमध्ये केले जायचे. वर्णव्यवस्था ज्या होत्या, 4 वर्ण, पहिला ब्राह्मण, त्याच्यानंतर क्षत्रिय, नंतर वैश्य आणि शेवटचा शूद्र, तर असे जे 4 वर्ण होते, ही जी काही व्यवस्था करून दिली होती, काही कर्मानुसार, कामानुसार ही विभागणी केलेली होती. मग हे सगळं वैदिक संस्कृतीमध्ये होतं. किंवा वेगळी भूमिका असणारे, त्यांचा स्वतंत्र धार्मिक प्रवाह अस्तित्वात असणारे सुद्धा लोक होते. पुढील जो पाठ आहे याच्यानंतरचा, त्या पाठामध्ये आपण त्या वेगळ्या धार्मिक प्रवाहांचा परिचय करून घेणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत वैदिक संस्कृती हा पाठ आपण विविध व्हिडिओंच्या पद्धतीने माध्यमातून आपण या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जर कुणाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि इतिहास आपल्याला का शिकायचा आहे, माझी एकच तळमळ आहे आपणा सर्वांसाठी, की तुम्हाला आपल्या प्राचीन भारताविषयी माहिती मिळावी. आणि अत्यंत सुंदर प्रकारे हे सगळं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जे धर्मनिरपेक्ष पद्धतीने म्हणता येईल, तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं इथे इतिहासाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुम्ही या गोष्टीतून काही शिकावं आणि आपलं जे मिळालेलं आता तुम्हाला जे जीवन आहे, हे जीवन चांगलं आणि सुरळीतपणे जीवन जगावं, यासाठी मी हे इतिहासाचं पाठ्यपुस्तक आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मला आशा आहे तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडतील. आणि आता पुढचा धडा, की ज्या धड्यामध्ये आणखी जे इतर धर्मप्रवाह आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी तुम्ही उत्सुक झाले असाल, आणि निश्चित तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट पाहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.